नमस्कार क्रीडा रसिक हो. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. क्रीडांगणच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत गरीब, गरजू आणि महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देणारे क्रिकेट कोच शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगेश भालेकर यांना. तसेच आपण अधिक आढावा घेणार आहोत खो खो या खेळाविषयी आणि भेटणार आहोत अरुण देशमुख आणि नरेंद्र कुंदर यांना. खो खो या खेळाचं वर्णन संत वाङ्मयात, बखर वाङ्मयात आपल्याला बघायला मिळतं. याच खेळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि या खेळाची सद्यस्थिती अभ्यासण्यासाठी आज आपल्याकडे 2 अतिथी आपण बोलावले आहेत. तेव्हा कार्यक्रमात आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. आज आपल्यासोबत आहेत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक विजेते, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार, मुंबई खो खो संघटनेचे माजी कार्यवाह आणि सदस्य, त्याचबरोबर क्रीडा आणि कायदेविषयक 30 पुस्तकांचे लेखक ॲडव्होकेट अरुण देशमुख. नमस्कार सर. कोरोनाच्या काळात खरं तर अनेक खेळाडू हे मैदानापासून पारखे झाल्याचं आपल्याला जाणवतं. तर या त्यांच्या परिस्थितीचा फटका एकूणच क्रीडा क्षेत्राला आपल्याला बसलेला दिसतो. तर याबद्दल आपण काय सांगाल? कोरोनाचा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सर्वात मोठा फटका हा खेळाडूंना बसला. मैदानं बंद झाली, व्यायामशाळा बंद झाली आणि मार्गदर्शक नसताना स्वतःच्या जीवावरती घरात बसून व्यायाम करणे हे सगळेच जण करत नाहीत. तसा खेळाडू थोडा आळशी असतो, मार्गदर्शकाची खरीच गरज असते. आणि ज्यावेळेला तो राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू असतो, स्पर्धाच नाही आहे कुठेही, तर मी जेव्हा स्पर्धा लागेन तेव्हा सराव करीन, अजून 2-3 महिन्यांनी कोरोना संपेल करत करत गाडी 2 वर्षाची पुढे गेल्यामुळे खऱ्या अर्थाने अडचण त्या खेळाडूंना झालेली आहे. खेळाडूंचा सराव बऱ्यापैकी सुटलेला आहे. काही खेळाडू वैयक्तिकरित्या सराव करत आहेत, मात्र वैयक्तिकरित्या सराव करणारे जे खेळ आहेत ते सोडता जे सांघिक खेळ आहेत त्यांना हा सर्वात मोठा फटका बसतो आहे. कारण सांघिक खेळामध्ये 1-2 जणांचा सराव नाही तर संपूर्ण संघाचा सराव महत्त्वाचा असतो आणि तिथे कोरोनामुळे आज सांघिक सराव शक्य नाही आहे. खो खो हा खेळ आत्ता कुठे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण बघत होतो आणि नेमकी ही कोरोनाची लाट आली तर याचा परिणाम या स्तरावरती कसा झाला आहे आणि याच्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील हे आपण आता बघूया. कोरोनाचा खऱ्या अर्थाने फटका खो खोला काय बसला असेल ना, तर तो ह्या प्रश्नाचा जो भाग आहे ना तो सर्वाधिक फटका बसलेला आहे. कारण इतके वर्ष आंतरराष्ट्रीयवरती जाणारा हा जो भाग होता, गेल्या वर्षी आशियाई स्पर्धा 100% ठरलेल्या होत्या. दिल्लीमध्ये आशियाई स्पर्धा ठरल्या होत्या. त्याकरता जवळजवळ 18-19 संघ विविध देशांचे त्याचे प्रशिक्षक येऊन त्यांचं प्रशिक्षण झालं आणि विविध देशांना प्रशिक्षक पाठवण्याकरताची हालचाली सुरू झालेल्या होत्या. काही जणांना पाठवण्यात आलेलं होतं आणि हा एक प्रकारचा प्रचंड एक मोठी उडी होती. ज्यावेळेला जर 18-19 संघांनी आशियाई स्पर्धात जर भाग घेतला असता तर खऱ्या अर्थाने खो खोने एक मोठी उडी मारली असती. या खेळाविषयी खूप छान मार्गदर्शन आपल्याला अरुणजींनी केलं. कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्यासोबत आहेत भारताच्या खो खो संघाचे प्रशिक्षक, महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे येथील क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय खो खो असोसिएशनच्या तांत्रिक विभागाचे सचिव डॉक्टर नरेंद्र कुंदर. कार्यक्रमात त्यांचं खूप खूप स्वागत करते. कोरोनाची सद्यस्थिती बघता प्रत्यक्षात होणारी शाळा आणि महाविद्यालयं पूर्णतः बंद झाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी असलेला क्रीडांगण आणि पीटी हा विषयसुद्धा कुठेतरी बाजूला पडल्यासारखा झाला आहे. तर याचा सगळ्या विद्यार्थ्यांवरती किती फटका पडला आहे?
तसं म्हटलं तर या करोनाच्या कालावधीमध्ये जवळजवळ आज 14 महिने झाले शाळा बंद आहे, मैदानं बंद आहेत, क्रीडांगणं बंद आहेत, नियमित सराव बंद झालेला आहे. तर मला तरी असं वाटतं की आता आम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. जवळजवळ या 12 ते 14 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2 बॅचेस आमच्या पुढे वाया गेलेल्या आहेत. 2 बॅचेसच्या या कालावधीमध्ये स्पर्धाच झालेल्या नाही आहेत. ज्या शासनाच्या स्पर्धा होतात, राज्य संघटनेच्या वतीने ज्या स्पर्धा होतात, या स्पर्धाच झालेल्या नाही आहेत. जर खेळाडूला स्पर्धाच खेळायला मिळाली नसेल तर त्याचे हे वर्ष वाया गेलेले आहेत आणि आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. आतापर्यंत अशी परिस्थिती असते की दरवर्षी आम्ही एक क्रीडा शिक्षक या नात्याने शाळेमधले नवीन होतकरू खेळाडू, आम्ही नवीन ज्यांना खेळाबद्दलची माहिती नाही आहे पण त्यांच्याकडे ते उपजत गुण आहेत, असे खेळाडू आम्ही निवडून त्यांना प्रशिक्षणासाठी किंवा मैदानात आणण्याची आमची तयारी चालू होते. परंतु या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये ते जवळजवळ ठप्प झालेलं आहे. आपण म्हणतो की जोपर्यंत आत्ता जेवढे बॅचेस तयार केलेले आहेत, जेवढे खेळाडू तयार केलेले आहेत ते आहेत, त्यांना आपण काहीतरी वर्कआउट देऊ शकतो किंवा काहीतरी काम देऊ शकतो. परंतु जे नवीन खेळाडू, नवीन पिढी घडवायची आहे, ती पिढीच पूर्णतः जमीनदोस्त झाली असंच म्हणावं लागेल. परत शून्यापासूनच सुरुवात करायची, त्यांना परत क्रीडांगणात आणायचं आहे, त्यांच्या पालकांना त्याबद्दल कल्पना द्यायचे, पटवायचे. खूप त्रासदायक असतं आणि मुलांना आता परत खेळाची आवड निर्माण करून द्यायची आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे आणि हा घटक करू, परंतु कितपत शक्य होतं आहे काही सांगू शकत नाही आत्ताच्या घडीला. खरं आहे, क्रीडा शिक्षक या फार महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या भूमिकेत आपण आहात. आणि नेमकं असं झालं आहे की आत्ताचं जग हे पूर्णतः व्हर्च्युअल होऊन गेलं आहे. मोबाईलपासून तर मुलांना तोडणं अशक्य आहे. मग मोबाईलचाच वापर करून किंवा व्हर्च्युअल माध्यमातून मुलांना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपण काम कसं बघता? आता आपण म्हणाल तशाप्रमाणे आता जे 14 महिने मी सांगितले की ज्या 14 महिन्यामध्ये खेळाडू क्रीडांगणातच येऊ शकलेला नाही आहे, अशावेळी मी एक युक्ती अशी केलेली की मुलं घरी जे खेळतात, ज्यांना खेळ माहिती आहे ते घरी व्यायाम करत होते, त्यांना त्यांना एक वर्कआउट दिला जायचा, त्यानुसार वर्कआउट चालू व्हायचा. आणि या मधल्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडासा लॉकडाऊन कमी झाला होता, त्यावेळी खेळाडू क्रीडांगणात आले होते आणि परत ते सुरुवात झाली. पण मोबाईल हा आता त्यांना लागणारच आहे. मग एक वर्कआउट असं असतं की आता आमच्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने आम्ही यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॅचेस म्हणजे ज्या झालेले सामने आहेत त्या सामन्यांचे आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याचबरोबर काही संघ असे आहेत की काही असे म्हणजे उत्सुक कार्यकर्ते असतात, त्यांनी झालेल्या मॅचेसच्या रेकॉर्डिंग करून त्या यूट्यूबवर टाकलेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या कालावधी आहे हा फुकट घालवू नये, ज्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की जे मी मुलांना सांगितलं, जे माझ्या खेळाडूंना सांगितलं तेच मी सगळ्यांना सांगेन की आपल्या झालेल्या जे सामने आहेत त्या सामन्यांचं निरीक्षण करा, त्यात तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका शोधा आणि नंतर ज्यावेळी तुम्ही मैदानात याल त्यावेळी तुम्हाला त्या चुका सुधारून आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे तुम्हाला त्याचं फाइंड आउट झालेलं असेल. राज्य संघटना अशा प्रकारचं कार्य निश्चितच करणार आहे, आपल्याला आत्ताच समजलं. सर वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी इतकं छान मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपण भेटणार आहोत क्रिकेट कोच, ॲडमिनिस्ट्रेटर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगेश भालेकर यांना. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो, बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. हे गाणं ऐकल्यानंतर हटकून याद येते ती लगान चित्रपटाची आणि त्यातल्या रंगलेल्या क्रिकेटच्या मॅचची. खरं तर ब्रिटिश लोक भारत देशात व्यापार करण्याच्या हेतूने आले, पण येताना ते क्रिकेट हा खेळही सोबत घेऊन आले आणि हा खेळ भारतात मनामनात रुजला. लहानात लहान गल्लीपासून मोठमोठ्या स्टेडियमपर्यंत, अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध आजोबांपर्यंत सगळेच जण आज क्रिकेटचे फॅन झालेले आहेत.
आणि याच क्षेत्रात लहानात लहान मुलांना स्पर्धात्मक क्रिकेट हा खेळ समजावा आणि त्यांची जडणघडण व्हावी या उद्देशाने एक व्यक्ती झपाटून कार्य करते. तीच व्यक्ती आज आपल्यासोबत इथे आलेली आहे. गेली 40-45 वर्ष या क्षेत्रात कार्य करणारे दादर पारसी झौरसियन या संस्थेचे क्रिकेट संस्थेचे सचिव, त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगेश भालेकर क्रिकेट कोच आणि ॲडमिनिस्ट्रेटर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आपण आहात आणि आपण या संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहात. पण ही सुरुवात नेमकी कुठे झाली आणि हे कार्य आपण कसं केलं? प्रथम मी रुया कॉलेजचा विद्यार्थी. रुयाच्या समोरच दादर पारसी झौरसियन क्रिकेट आणि तिकडे एक व्यक्ती पारसी जहांगीर पिठावाला आणि जहांगीर पिठावाला एक हाती ही संस्था चालवत होते आणि त्यांनी मला हेरलं NSS कॅम्पमधून आणि म्हटलं बेटा ये क्लब तू अभी सांभाळेगा. आणि त्या पिठावालांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे विनामूल्य जे काही करायचं आहे ते विनामूल्य. मग विनामूल्य कोण करणार? गरीब मुलं कुठची? तर जी महापालिका शाळेमध्ये आहेत ती गरीब मुलं. मग महापालिका शाळेच्या मुलांसाठी गेली 40-45 वर्ष निश्चित अखंडित असा काही खंड न पडता कॅम्प सुरू आहे आणि त्याला माझ्याच क्लबची मुलं चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संजय बांगर, अमोल मुजुमदार हे विनामूल्य खेळून जे लहानाचे मोठे झाले त्यांनीच त्या मुलांना प्रशिक्षित करून कशी पुढे महापालिका शाळेला वर्गात मुलं बसतील ह्या कारणास्तव आम्ही ही स्पर्धा एक कॅम्प चालू केलं आणि त्या कामामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. क्या बात आहे. शिवछत्रपती हा इतका मोठा पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि काम विनामूल्य करतायत हे अधोरेखित करण्यात. सिलेक्शनला या, किट घ्यायचं नाही, सिलेक्ट झालेल्या मुलांना आम्ही किट देणार, त्यांना खाऊ देणार आणि महत्त्वाचं एक त्या क्रिकेटच्या आशेने ते वर्गात बसणार. मग त्यांना दाल खिचडीची गरज नाही. दाल खिचडी कुठेही मिळू शकते, घरी पण मिळू शकते काय, पण क्रिकेट आणि ते पण लेदर बॉलचं आश्चर्य वाटायचं त्या मुलांना की काही काही मुलं असे आमच्या त्यांच्या गल्लीतून जेव्हा चालत यायची सफेद कपडे तर त्या पेहरावरच त्यांचा आनंद एवढा खुलून दिसायचा. तेव्हा आम्हाला कळायचं खरंच अरे आमच्या वेळी असं कोण नव्हतं. पण ह्या मुलांनी काही असो क्रिकेटीवर पट्टू नाही झाले तरी चालतील पण माणूस म्हणून त्यांनी जगायचं आणि एज्युकेशन पार करायचं. आणि त्या आशेने ते कॅम्पला आम्ही एक अट घातली होती की तू जर नापास झाला तर पुढच्या वर्षी कॅम्पला नाही. त्यामुळे ती मुलं अभ्यास करायची आणि अभ्यासिका चालू केली आणि हे सर्व कार्य बघून आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार संस्थेला मिळाला. आपण म्हणलात की ही छोटीशी संस्था झोपडी वजा वगैरे तुम्ही त्याला नाव दिलं, पण तुमचं कार्य मात्र बंगल्या एवढं मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण लहान मुलांची खरंच इच्छा असते की शिकता शिकता आपल्याला क्रिकेट खेळायला मिळावं आणि असंख्य मुलांची ही इच्छा आपण आज एवढ्या धडपडीने पूर्ण करत आहात. तर याच्यासाठी खरोखर सलाम देण्यासारखं दुसरं का माझ्याकडे काही शब्द नाहीत. 14 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांना सुट्टीतही तुम्ही अनेक उपक्रम राबवता. तर ते नक्की उपक्रम काय आहेत हे या निमित्ताने आपण आम्हाला सांगाल का? सर्वात उपक्रम म्हणजे योगाभ्यास, अभ्यासिका, एक्झरसाइज, तुम्ही कसं बोलायचं, तुम्ही कसं वागायचं ह्याचं शिक्षण आमचेच विद्यार्थी रुया कॉलेजचे माझे एक एक विषय येऊन त्या मुलांना शिकवायचे. आणि त्यामध्ये सर्वात होतं ते अभ्यासिका. हेमंत वांगणकर माझ्या क्लबचे सेक्रेटरी जुने मासाशेकच्या वेळी त्यांनी त्यांच्या नावाने ही अभ्यासिका सुरू केली आहे. आणि आम्ही काय करायचो 9वीत मुलगा असेल तर त्याची पुस्तकं 10वी 8वीवाल्याला द्यायची, 9वीची पुस्तकं तो पास झाला की 10वीवाल्याची पुस्तकं त्याला द्यायची. ही रुटीन होती. कोणाला वाटतं अरे विनामूल्य चालतं कसं? बोलं करायची इच्छा पाहिजे. करायची इच्छा असेल तर एक सँडविच पण 2 रुपयात पाव आणून एक गाजर आणि एक टोमॅटो आणून करता येतं. पण मनाची इच्छा सांगते. म्हणून कोशिश करो, कोशिश करने वाले की हार नाही होती आहे. आणि ह्याच्यामुळे त्या मुलांना पण उत्साह होता. खाऊ मिळत आहे, कपडे मिळतात आहे,
खेळायला आनंद मिळत आहे, स्पर्धा मिळत आहे. आणि ह्यासाठी महापालिका शाळेला अजूनही आमचे प्रयत्न आहेत की तुम्ही हॅरिस गाईडसारखी स्पर्धा ह्या महापालिकेच्या मुलांच्या साठी करा. 800 शाळा आहेत, 440 त्यांची ग्राउंड आहेत. आणि ही सगळी ग्राउंड महापालिकेची असताना लेदर क्रिकेट हा गेम त्यांच्या पीटीच्या विषयात नाहीच आहे. फक्त तेच आम्ही करत होतो, ते लेझिम, आट्यापाट्या, लंगडी, कबड्डी. अहो पण क्रिकेट आज मुलांना तुम्ही बाकी काही देऊ नका, लेदर क्रिकेट द्या. आज IPLमध्ये कुठचाही मुलगा गेला तर त्याला पण आयुष्याची कमाई एका वर्षात मिळते. तर माझा एकच उद्देश आहे, कमाई जाऊन दे पण निदान तो शिकेल, अभ्यास करेल. त्या आशेने मग तुमची दाल खिचडीचे पैसे त्या स्पर्धेमध्ये वापरा. असीम प्रेमजीसारखा भारतातला 2 नंबर समाजसेवक, त्याच्याकडे अप्रोच व्हा. ते लोक द्यायला तयार आहेत. आम्ही तुम्हाला ॲडवाईस द्यायला तयार आहोत. आम्ही विनामूल्य शिकवायला तयार आहोत. फक्त तुम्ही शाळेची स्पर्धा म्हणून त्यांना सुट्टी द्या, तर ती मुलं करतील आणि पुढे मोठी पण होतील. आत्ताच तुम्ही म्हणालात इच्छा असेल तर मार्ग गवसेल. हे अगदी खरं आहे. कोरोना काळात क्रिकेट क्लबचं थोडंसं काम नाईलाज असतं, थोडंसं मंदावलं, कारण परिस्थिती बाहेरची तशी बघायला गेली तर गंभीर होती. पण या काळात सुद्धा अभ्यासिकेसारखं जे मुलांना देण्याचे उपक्रम आहेत ते संस्थेने सुरूच ठेवले होते. तर त्याविषयी आता आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. अभ्यासिकाबद्दल विचारलं तर पहिला आम्ही योगाचा अभ्यास करून घेतो की त्यांची मनशांती, त्यांना चांगलं कसं अभ्यास करायचा, त्यासाठी मार्गदर्शन आमच्या संस्थेचे अनिल जोशी हे करतात. त्यानंतर अभ्यासिकामध्ये वेगवेगळे विषय आहेत. भास्कर सावंत आहेत, ते मराठी घेतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला की माझा मुलगा कोच होता, आज लंडनला आहे, पण तो तिकडनंही त्या मुलांशी संवाद साधतो आणि उलटे पाडे म्हणा हे सांगतो की आज बावकी, निमकी, दिडकी हे माझे पाठ आहेत त्याच्यामुळे. आणि त्या मुलांना शिकवतात की 11 सक किती, तसाच. हे त्यांचं फक्त असा अभ्यासक्रम घ्यायचा. खूप छान. आत्ताच आपल्याला कळलं, वाचाल तर वाचाल हा एक स्तुत्य उपक्रम सुद्धा ही संस्था राबवते आणि करोनाच्या काळात मुलांना हेही कुठेतरी कार्य दिलं जातंय. खरं सांगायचं तर गेली 40-45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव सरांना या संस्थेचा आहे. तर संस्थेचं भावी काळामध्ये काय साधारण उद्दिष्ट असेल किंवा काय काय करायची त्यांची इच्छा आहे हे आता आपल्याला सर सांगणार आहेत. मैदान चांगलं असेल तर खेळ चांगला होईल. म्हणून मी 2007ला जॉन्टी रोडला मैदानात आणलं होतं. 3 दिवस सतत त्या माणसाने विनामूल्य कोचिंग महापालिकेच्या 300 शाळेतील मुलांना फिल्डिंगचं प्रशिक्षण कसं त्यांनी करावं, काय करावं हे प्रात्यक्षिक करून दाखवली. पण आज मला आश्चर्य वाटते, मैदानात कोण डाय मारेल तर त्याचं दगडाने हात फुटे की दगड, खड्डे. ह्यासाठी आम्ही मैदान बचाव आंदोलन चालू केलं. त्यातून मैदानच सुरळीत व्हावी. मैदान असेल तर क्रिकेटच नाही, सर्व गेम असतील. म्हणून मी गावस्करांना पण बोलवायचो. आणि ह्या महापालिकेच्या शाळेच्या मुलांसाठी आवर्जून गावस्कर यायचे, त्यांना बक्षिसं द्यायचे. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत या खेळाविषयी अधिक आणि ऐकणार आहोत सुनील गावस्कर यांचं मत. खेळाचा एकदम फेअर खेळा आणि त्याने तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जा तेव्हा ते एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल की आज मी माझ्या परीने सगळा प्रयत्न केला आणि मी जे प्रयत्न केले त्याचं मला कधी कधी यश मिळतं, कधी कधी यश नाही मिळणार, पण मी माझा प्रयत्न केला. मी अगदी सिरियसली केलं, मी अगदी सरळ केलं, मी काही चिटिंग वगैरे काही केली नाही. आणि म्हणूनच माझी अगदी झोप आहे ती अगदी शांततेची आणि आनंदाची.
one of the oldest clubs in Mumbai's cricket. And they have contributed a lot to Mumbai's cricket. A lot of great players have played for the club over the years. And I had an opportunity to play for the club in 1989. The Polish finals, at which we won. As squadron also, I was not in form for India, but I got runs for his head, and that's how I came back in the elite team. He was just an ordinary guy who used to sell comb at Dadar platform or the Dadar station. He had a small shop where he used to sell comb, and I think he had a big heart. He never had big money, but he had a big heart. After all these things, he used to still give us money, he used to still provide us food, he still used to provide us cricket ball, still used to provide us practice facilities without any expectation. And still now, he is almost 65 plus, but still now he has the same attitude, his attitude has not changed. He is still, if I go to meet him, he will give me tea, he will give me idli, but he will never charge me. I came to this city at the age of 15 from Aurangabad, and to find this competition was overwhelming in Mumbai cricket. But I got very good guidance from people like Mangesh Bhalekar, which eventually helped me in progressing in whatever cricket that I played. Probably that today's generation and today's cricket are called as a mass simulation. That particular time, none of us knew about the mass simulation. Neither Mangesh Bhalekar didn't know about the mass simulation. But the way he used to prepare the pitches, the way he used to organize things for us, the way he used to organize cricketers for us, and the entire day he used to practice. And probably playing whole session, myself and Ramchandra used to practicing. Only 2 cricketers or 2 batsmen batting in that particular match. But for that, it was very easy for a cricketer like us, that if we really have to think about it, there's so much time he has devoted and the money he has spent without knowing anybody. आपण आपल्या खेळांमधून स्पर्धात्मक विद्यार्थी तयार केलेत जे क्रिकेट आता अतिशय उत्तम खेळतात आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या आज आपल्याकडे येत आहेत. तर हे सगळं आपण कसं जमवून आणलं आणि इतर महापालिका असेल किंवा क्रिकेटचे क्लब्स असतील ते आता तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य करतायत? शिबिर आम्ही घेतो हे बरोबर आहे, पण स्पर्धात्मक क्रिकेट महापालिकेने घेतलं पाहिजे. जसं इतर स्कूलच्या स्पर्धा हॅरिस अँड गाईलच्या नावाने होतात, तसेच महापालिकेच्या स्पर्धा झाल्या तर अतिउत्तम होईल. त्यातून बहुतेक मुलं ही धडधाकट नसतात, वर्गात बसत नाही, ते परत पुनरावृत्ती होते. तर त्या क्रिकेटसाठी मैदानाबरोबर त्या मुलांना आम्ही पण सांगतो की खेळा, पण उत्तेजनार्थ जर त्यांनी महापालिकेने इंटरेस्ट घेतला शाळेने तर ते अतिउत्तम होईल. पण महापालिका अजून दुर्लक्षित करत आहे आणि त्यासाठी आता आम्ही एकच ठरवलं आहे की पालिकांनी प्रयत्न करून दे, पण मुंबई क्रिकेटशी मी संबंध करून महापालिकेच्या ह्या वर्षी शाळेंच्या स्पर्धा होणार असं मुंबई क्रिकेटचे सचिव संजीव नाईक यांनी मला सांगितलं. आणि त्या स्पर्धा करताना महापालिकेने प्रथम मुंबई क्रिकेटला सहकार्य करावं. स्पर्धेचा खर्च हा मुंबई क्रिकेट उचलायला तयार आहे आणि तीच आमची पोचपावती. आणि दुसरं एक महत्त्वाचं विद्यार्थी म्हणजे गेली 35 वर्षापूर्वीची मुलं खेळली होती आणि त्या मुलांची आता मुलं कॉन्व्हेंटला जातात आणि परत तीच मुलं घेऊन आली, सर माझ्या मुलाला क्रिकेट खेळायचं आहे. बोला आता तुझ्या मुलाला नाही, कारण तो आता कॉन्व्हेंटमध्ये आहे, तो गरीब नाही आहे. तू गरिबातून चांगला झाला आणि कॉन्व्हेंटला टाकलं तर तुझी परिस्थिती झाली, तू सुधारला, आम्हाला अभिमान आहे, त्याला आम्ही मदत करू. पण त्याने आता ह्या महापालिका शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये नाही यायचं. आणि हीच आमची पोचपावती आहे की पालिकेच्या विद्यार्थी त्याचा मुलगा डॉन बॉस्कोला जातो आहे, हे आम्ही केलेल्या कामाची पावती आहे. आपण या सगळ्या कार्यातून फक्त खेळ वाचवत नाही आहात तर मुलांना स्पर्धात्मक खेळाकडे सुद्धा आपण घेऊन चाललात आणि गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा हा खेळ खेळण्याचा आनंद मिळतोय.
आपलं हे कार्य नक्कीच अजून चांगलं पुढे जाईल यासाठी आम्ही कार्यक्रमात आपल्याला खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो, तसेच कार्यक्रमात आपले मनपूर्वक आभार मानतो. अशी कार्य करणारी मंडळी असतील तर क्रिकेटचा खेळ अजून उंचीवर जायला वेळ लागणार नाही याची मला आज खरंच खात्री वाटली. आणि एक शायरी मला आठवली, थाम लिया है बैट हाथ में, थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे दमदार बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. कोरोनानंतर याची सुरुवात नक्कीच होणार आहे, पण कार्यक्रमात मात्र आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी याच कार्यक्रमात. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि फार महत्त्वाचं तंदुरुस्त रहा.